नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज झालेला कंबाईन ग्रुप सी या पेपरमधील भूगोलाच्या प्रश्नांची संभाव्य आन्सर की आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग सुरुवात करू. हा जो सेट घेतलाय तो सेट आहे डी. प्रश्न क्रमांक 11. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात चुकीचे विधान कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तोरणमाळ, धुळे. प्रश्न क्रमांक 12. खालील विधानामधून चुकीचे विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ताबरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 13. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते, विशेषतः मुंबईच्या दक्षिणेकडील? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, AMW, कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. खालील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते आहेत ते सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क आणि अ. क आणि अ ही विधाने चुकीची आहेत. प्रश्न क्रमांक 15. योग्य जोड्या जुळवा. तर मॅग्नीज आहे शिकला, लोहखनिज सुरसागड, बॉक्साईट उदगीर, क्रोमाइट जाणवली. तर अच 3 पर्याय क्रमांक 1, 2, 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 हा तसा कट झाला. बच अ पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 कट झाला. कच 4 हे फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गंगा. प्रश्न क्रमांक 18. संयुक्त महाराष्ट्राच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे निश्चित केली आहे? तर 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 17. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अ, क आणि ड हे उद्दिष्ट आहेत. ब हे उद्दिष्ट नाहीत. अ, क आणि ड हे उद्दिष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 19. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्या दिलेल्या आहेत: सिंध, चंबळ, बेटवा, केन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केन, बेटवा, सिंध, चंबळ, पूर्व ते पश्चिम असा क्रम. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन बसवले जातील? तर प्रश्न क्रमांक 20 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 25 किमी. तर अशा प्रकारे भूगोल या विषयाची संभाव्य आन्सर की आपण पाहिलेली आहे. या 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.